परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात प्रवासी संख्येच्या तुलनेत अपुऱ्या बसगाड्या असतानाच आता वाहकांच्या कमतरतेमुळे शहरातील विविध मार्गांवरील बसगाड्या 20 ते 30 फेऱ्या रद्द करण्यात येत असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक वाहनांना प्रशासकीय कामासाठी झुंपण्यात आलं असून यामुळे वाहकांचा तुटवडा निर्माण झालाय. यामुळे अर्धा ते पाऊण तासानं बसगाड्या उपलब्ध होत असल्यानं प्रवाशांना थांब्यांवर बसची वाट पाहत ताटकळत उभं राहावं लागतंय. अनेक जण शेअरिंग रिक्षांचा पर्याय निवडत असल्यानं त्यांच्या खिशाला कात्री लागते. या वृत्तास परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनीही दुजोरा दिलाय. ठाणे महानगरपालिकेनं परिवहन उपक्रमाच्या माध्यमातून शहरात सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिलाय. शहरातील विविध मार्गांवर टीएमटीच्या बसगाड्या चालवण्यात येतात. प्रवासी संख्येच्या तुलनेत मात्र बसगाड्यांची संख्या पुरेशी नसल्यामुळे बसगाड्यांची संख्या वाढवण्यावर परिवहन प्रशासनाकडून भर देण्यात येत आहे. आधीच अपुऱ्या बसगाड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत असतानाच त्यात आता वाहकांच्या कमतरतेमुळे भर पडली आहे. परिवहन उपक्रमामध्ये 952 वाहक कार्यरत आहेत. त्यामध्ये 621 कायमस्वरूपी वाहक आहेत. उर्वरित कंत्राटी वाहक आहेत. यामध्ये 206 पुरुष आणि 125 महिलांचा समावेश आहे. ठाणे परिवहन कार्यालयातील इतर विभागातील कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या कामाचा भार काही कायमस्वरूपी वाहकांवर सोपवण्यात आलाय. 621 पैकी 180 वाहकांना कार्यालयीन कामांचा पदभार देण्यात आलाय. त्यामुळे वाहकांचा तुटवडा निर्माण होऊन बसफेऱ्या कमी झाल्यात. ज्या मार्गावर दिवसाला 100 ते 120च्या बस फेऱ्या होतात त्या मार्गावर दिवसाला 20 ते 30 फेऱ्या रद्द होत असून यामुळे दिवसाला 1 ते 2 लाख रुपये उत्पन्नात घट होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मैं घर घर जाके काम करती हूँ। मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए। फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ। फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। भारत निवडणूक आयोगानं 29 मे 2023 रोजीच्या पत्रान्वये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 घोषित केलाय. त्यानुसार 25 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम ठाणे जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघांमधील पदनिर्देशित ठिकाणी राबवण्यात येणार आहे. तृतीयपंथी व्यक्ती, महिला सेक्स वर्कर आणि भटक्या विमुक्त जमातीतील व्यक्तींसाठी मतदार नाव नोंदणी करण्याकरिता 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर या कालावधीत विशेष शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत. या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील युवा मतदार, महिला मतदार, तृतीयपंथी मतदार, दिव्यांग मतदार तसंच विशेष असंरक्षित आदिवासी गट अशा सर्व मतदारांनी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी आणि मतदार यादीतील नोंदींबाबत काही आक्षेप असल्यास हरकती नोंदवाव्यात असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक क्षणगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी केले. मराठा कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समिती गठीत करण्यात आली आहे. तसंच या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात करण्यात आली आहे. ही समिती छत्रपती संभाजीनगर विभाग वगळून संपूर्ण राज्यात विभागनिहाय दौरा करणार आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक आणि महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज आदी जुने अभिलेख जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी यांची नोंद घ्यावी. तसंच या संदर्भात
कुणबी, कुणबी मराठा विशेष कक्ष, अभिलेख कक्ष, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे नायब तहसीलदार विठ्ठल देवराव दळवी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था दिवाळीनिमित्त महिला भगिनींचा मानसन्मान करत आहे. शहराच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा ठाणे शहर वाहतूक विभागातील महिला भगिनींचा कृतज्ञतेचा भाऊबीज सोहळा जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या वतीनं ठाण्यातील तीनहात नाका येथे स्थित असणाऱ्या वाहतूक विभाग कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणे शहर वाहतूक विभागातील 100हून अधिक महिला कर्मचारी उपस्थित होत्या. दरम्यान या सर्वांसोबत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेनं भाऊबीज साजरी करत सर्व महिला भगिनींना पैठणी साडी भेट देत अनेक भेटवस्तू दिल्या. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था ही नेहमीच महिलांना पुढे जाण्याकरिता प्रोत्साहन करत असते. तसंच नेहमीच महिलांच्या पाठीशी ठामपणे उभी असते, असं यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितलं. इतकंच नव्हे तर शहरात फिरत असताना अनेकदा आपल्याला जिजाऊचे कार्यक्रम आणि काही समाजोपयोगी उपक्रमांचे बॅनरही झळकताना दिसून आले. परंतु आज हा प्रथमच योग या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिजाऊसोबत भेटण्याचा आला, असं यावेळी ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितलं. या प्रसंगी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड, सहाय्यक पोलीस आयुक्त कवयित्री गावित, एसीपी ममता डिसूजा, माजी महिला जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग संदेश सावंत, जिजाऊ कामगार नेते महेंद्र ठाकरे, युवा उद्योजक धीरज सांबरे यांच्यासह अनेक महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सुमारे अशा एकंदरीत किती महिलांचा यंदाच्या वर्षी भाऊबीजेचा कार्यक्रम पार पडला? ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्वच जवळजवळ आशाताई, अंगणवाडी सेविका, महिला पोलीस ताई, त्याचबरोबर नर्सेस ताई यांची भाऊबीज करण्याचा कार्यक्रम करण्यात आला. अगदी तलासरी जव्हारपासनं काल परवा मुरबाडपर्यंत पोहोचले होते. आज ठाण्यात महिला ताईंचा जलाव 23 तारखेला समारोपाचा कार्यक्रम आहे. किमान 35,000 भगिनींना जिजाऊतर्फे भाऊबीज केली जाते. आणि यावर्षी आम्ही नवीन संकल्प केला का आता नातं आपलं जुनं झालेलं आहे. सख्या भावापलीकडचं नातं आपलं केलेलं आहे. प्रत्येकीने ताईने आणि दादाने आम्ही एक स्वप्न बघितलेलं आहे का प्रशासनामध्ये आपली लोकं गेली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला आपल्या कुटुंबाची तर काळजी घ्यायचीच आहे, आपल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना तर शिक्षण द्यायचंच आहे. पण प्रत्येकाने एक विद्यार्थी तरी समाजातील त्यांच्या कार्यक्षेत्रातील ज्याची परिस्थिती गरीब आहे, ज्याला दिशा नाही, त्याला देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आणि दरवर्षी जर एक विद्यार्थी घडवण्याचं काम केलं तर नक्कीच समाजामध्ये एक आमचं नातं जे आहे त्याची इतिहासामध्ये नोंद होईल. भाऊ बहिणीचे नातं जरी कोविड काळात सुरू झालं तर समाज पुढे जाईल, शिक्षणाने पुढे जाईल, त्या दृष्टीने काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर आरोग्याबाबतही आम्ही शपथच एक घेतलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये का आपल्याला कुठलाच रुग्ण की ज्याच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून त्यांनी घरी राहून मरण पावता कामा नये. तो समाजाचाच आपला एक भाग आहे. जिथे बहिणींना अडचण पडेल तिथे 12 महिने 24 तास त्यांनी सांगतील त्यावेळेस जिजाऊची मदत ॲम्ब्युलन्स तिथे हजर होईल आणि आपल्याला आपला माणूस वाचवायचा आहे. सरकारला सरकारचं काम करू दे, परंतु आपणही देशाचे नागरिक आहोत. त्या दृष्टीने आपल्याला आपला भाऊ, आपली बहीण, आपलं लहान बच्चू याला वाचवण्यासाठी आम्ही संकल्प केलेला आहे. मुंबईतील स्वच्छता आणि वाढतं प्रदूषण आणि धुळीच्या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली. भल्या पहाटे मुंबईतील वांद्रे, सांताक्रूझ, जुहू या परिसराला भेट देऊन त्यांनी सुरू केलेल्या कामांची पाहणी केली. तसंच त्यात काही बदलही त्यांनी सुचवले. मुंबईतील वाढतं प्रदूषण आणि धूळ कमी करण्यासाठी रस्तेही स्वच्छ करण्यात आले. तसंच रस्त्याच्या कडेला साचणारी धूळ आणि माती काढण्यासाठी वापरण्यात येत असलेली स्वयंचलित वाहनं आणि फॉग मशीन यांचीही त्यांनी पाहणी केली. ठिकठिकाणी स्वच्छता कामगारांकडून सुरू असलेल्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला. तसंच मुंबई शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी काही उपयुक्त सूचना देखील त्यांनी केल्या. या कामाची सुरुवात वांद्रे येथील कलानगर परिसरातून करण्यात आली असली तरीही संपूर्ण मुंबईच आपल्याला साफ करायचे असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबई स्वच्छ करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वच्छता कामगारांचाही त्यांनी आस्थेनं चौकशी केली. तसंच त्यांच्या वसाहतींच्या कामाची प्रगतीही यावेळी त्यांनी जाणून घेतली. त्यांना या कामाचं महत्त्व पटवून देतानाच त्यांच्यासह त्यांनी चहा घेतला. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल,
अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे तसंच मुंबई महानगरपालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी आणि स्वच्छता कामगारही यावेळी उपस्थित होते. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी काढण्यात आलेल्या रॅलीमुळे शहरात अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. खारेगाव टोलनाका, माझिवडा, नितीन कंपनी आणि घोडबंदर भागात वाहतूक कोंडी होऊन त्याचा फटका सकाळी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाला बसला. वाहन चालकांना अवघ्या 15 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी पाऊण तासाचा कालावधी लागत होता. दुपारी अवजड वाहतूक सुरू होताच कोंडीमध्ये आणखीनच वाढ झाली. ठाणे शहरात आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेपूर्वी जरांगे यांच्या स्वागतासाठी रॅली काढण्यात आली. खारेगाव टोलनाका, माझिवडा उड्डाणपूल, नितीन कंपनी मार्गे, पाचपाकाडी येथून राममारुती रोड, तलावपाळी मार्गे गडकरी रंगायतन अशी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी वाहतूक मार्गात बदलही लागू केले होते. तरी देखील या रॅलीच्या कालावधीत शहरात कोंडी झाली. माझिवडा ते कापूरवाडी, साकेत पूल, गोकुळनगरपर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्ग येथील नितीन कंपनी भागातून दुचाकी रॅली नितीन कंपनी पाचपाकाडी येथे आली. त्यामुळे नितीन कंपनी ते ज्ञानेश्वर नगर महापालिका मुख्यालय परिसरात कोंडी झाली. तसंच घोडबंदर मार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली. ठाणे शहरात टेंभी नाका, राममारुती रोड, गडकरी रंगायतन परिसरात रस्ते बंद करण्यात आले होते. या बदलामुळे नागरिकांचे मात्र हाल झाले. बाजारपेठ परिसरातही कोंडी झाली. अरुंद रस्त्यांनी वाहतूक बदलामुळे या कोंडीत आणखीनच भर पडली.